स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात किंवा सप्ताह हा 9 तारखेपासूनच सुरू झालेला आहे आणि तो उद्या 15 तारखेपर्यंत आहे. तर गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी, 7व्या दिवशी पुण्यतिथी येते तर पुण्यतिथी दिवशी करावी की 8व्या दिवशी करावी, यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या दिवशी कोणते कोणते आणि किती नैवेद्य करावे लागतात, ग्रंथ कसा हलवायचा, आपण जी पूजेची मांडणी केलेली आहे तर त्याचं सर्व साहित्यांचं काय करायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. गुरुचरित्र करणं हे आपलं खूपच मोठं भाग्य आहे आणि आपण हे करतोय तर त्याचं उद्यापनही व्यवस्थितच व्हायला हवं. इतके दिवस आपण खूप कष्ट घेऊन आपण आपलं सुख बाजूला ठेवून किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्या सुखांचा आपण त्याग केलेला आहे. खाणं पिणं म्हणा किंवा चटईवरती झोपणं म्हणा, बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करून आपण दत्तगुरूंची भेट व्हावी म्हणून हे गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे. तर त्याचं उद्यापन ही न चुकता आणि व्यवस्थित साध्या पद्धतीनं व्हावं असं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. तर मी आता तुम्हाला सांगते की गुरुचरित्र पारायणाचं साध्या पद्धतीनं उद्यापन कसं करायचं ते. ज्या दिवशी 7व्या दिवशी आपला 7वा दिवस म्हणजे शेवटचा वाचनाचा दिवस असतो तर त्या दिवशी आपण ज्या टायमिंगमध्ये ग्रंथाचं वाचन करत आहे तर त्याच टायमिंगमध्ये ग्रंथाचं वाचन करायचं. सकाळी लवकर उठून घरातील देवपूजा करून घ्यायची आणि आजच्या दिवस तरी दिव्यामध्ये तेल हे भरपूर टाकायचं. जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर गोष्टच वेगळी आहे, पण जर तुम्ही अखंड दिवा लावत नसाल तर या दिवशी तुमची पूर्ण सेवा होईल आणि त्याच्यानंतर ही 1-2 तास दिवा जळत राहील एवढं दिव्यामध्ये तेल टाकायचं. त्याच्यानंतर आपलं नेहमीचं दिवसाचं जे काही वाचन आहे 7व्या दिवशीचं तर ते वाचन पूर्ण करून घ्यायचं. काही ठिकाणी पद्धत असते की गुरुचरित्राच्या पारायणाची 7 दिवसाच्या पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी करतात किंवा 3 दिवसाचं जर पारायण केलं असेल तर त्याची सांगता ही 4थ्या दिवशी करतात. पण काही ठिकाणी पद्धत असते की ती 7व्या दिवशीही केलं तर चालतं. तुम्ही ज्या पद्धतीनं पहिल्यापासून करत आलाय तशा पद्धतीनंच तुम्ही करा. असं नाही की 7व्या दिवशी नाही करायचं 8व्याच दिवशी करायचं किंवा 8व्या दिवशी नाही करायचं 7व्या दिवशी करायचं. दोन्हीही दिवशी केलं तरीही चालू शकतं. काही जण सांगतात की केंद्रामध्ये सांगतात की गुरुचरित्राचं पारायण हे गुरुवारपर्यंत असतं तर शुक्रवारी त्याची कधीही सांगता करायची असते किंवा 8व्या दिवशीच या उद्यापनाची सांगता करायची. पण असं नाही आहे, तुम्ही 7व्या दिवशी सांगता केली तरीही चालू शकतं. ते तुमच्या बुद्धीला पटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. काही जण सांगतात की 7 दिवसाच्या गुरुचरित्राची सांगता ही 8व्या दिवशी करायची असते, तर काही जण 7व्या दिवशीच या गुरुचरित्राच्या ग्रंथाची सांगता करतात. तर तुम्हाला जे पटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. उद्या आहे स्वामी पुण्यतिथी, तर पुण्यतिथी दिवशी काही लोकांचे उपवास असतात. मग उपवास असतील तर त्या दिवशी मग तुम्ही सांगता कशी करणार. तर दिवसभर उपवास असेल तर संध्याकाळी उपवास हा सोडला जातो. त्यामुळे जर तुम्ही 7व्या दिवशी सांगता करणार असाल तर 7व्या दिवशीचा पूर्ण दिवस झाला की संध्याकाळी दिवाबत्ती लावून घ्यायची, देवाची पूर्ण पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण घरी जे काही नैवेद्यासाठी बनवलेलं आहे, वरण भात भाजी पोळी जे काही केलेलं असेल तर त्याचा नैवेद्य दाखवूनही तुम्ही 7व्या दिवशी म्हणजे स्वामी पुण्यतिथी दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता करू शकता. पण काही जण असेही असतात की त्यांना असं वाटत असतं की 8व्या दिवशी 7व्या दिवशीची सांगता झाली पाहिजे आणि 8व्या दिवशी येतोय गुरुवार, तर गुरुवार हा अगदी शुभ दिवस आहे, स्वामी महाराजांचा दत्तगुरूंचा दिवस आहे. तर तुम्ही 8व्या दिवशी जरी गुरुचरित्र पारायणाची सांगता केली तरीही चालू शकतं. आता नैवेद्य कसा संध्याकाळी भरायचा. आपल्याला दिवाबत्ती लावून घ्यायची. त्याच्यानंतर देवाला आपण नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्या नैवेद्यामध्ये नैवेद्याची 4 ताटं करायची असतात. एक स्वामी महाराजांसाठी, एक दत्त महाराजांसाठी, एक आपल्या कुलदैवतासाठी आणि एक जो असतो तो आपल्या गुरुचरित्राच्या पोथीसाठी. असे 4 नैवेद्य व्यवस्थित वाढून घ्यायचे, ते ठेवायचे, त्यांचा नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर आरती करायची आणि एक जोडपं जेवायला घालायचं. हे तुम्ही उद्या स्वामी पुण्यतिथी दिवशी 7व्या दिवशी संध्याकाळी करू शकता. जर तुम्ही 7व्या दिवशी उद्यापन करणार असाल तर 7व्या दिवशी जो काही नैवेद्य केलेला आहे तर त्याचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी तुम्ही एखादं सात्विक जोडपं जेवायला घालू शकता.
आणि ते शक्य नसेल तर तर 8व्या दिवशी जे उद्यापन करणार आहे त्यांनी सकाळी लवकर उठायचं, दिवा लावायचा, आपलं जे काही वाचन आहे ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्याची तयारी करायची. तर हा नैवेद्य बनवताना काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. तर या दिवशी आपल्याला वरण भात, भाजी पोळी आपल्याला बनवायची असते. वरण भात हा कंपल्सरी आहे आणि भाजी बनवताना आपण घेवड्याच्या शेंगांची भाजी, जी दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे, तर ती घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवायची. घेवड्याच्या शेंगा बघतानाही खूप लोक चुकतात. वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा वेगळ्या वेगळ्या असतात, त्यामुळे त्या व्यवस्थित बघून घ्या. त्याचा नैवेद्य तुम्ही बनवू शकता. चपाती, भाजी, आणखी एखादी भाजी बनवायची असेल तर ती बनवू शकता. एखादा गोडाधोडाचा पदार्थ बनवा. दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जर तुम्ही शिरा बनवला तर त्याच्यामध्ये पिवळा कलर घाला किंवा साखर भात करू शकता, त्याच्यामध्येही आपण पिवळा कलर घालू शकतो. किंवा बेसनाचे लाडू, जे तुम्हाला शक्य होईल, जे तुम्हाला योग्य वाटेल असा गोडाचा एखादा तरी पदार्थ करा. जर त्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करायला जमला तर तोही तुम्ही करू शकता. ते तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही करा, नाही जमलं तर अशा साध्या पद्धतीनं साधं जेवण केलं तरीही चालू शकतं. आता नैवेद्य झाल्यानंतर काय करायचं, तर 10:30च्या टायमिंगमध्ये आपल्याला पहिली तर आरती करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपल्याला 4 नैवेद्य व्यवस्थित रेडी करायचे आहेत. नैवेद्य भरताना एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर 2 चपात्या टाकायच्या, त्याच्यावरती भात, त्याच्यावर भाजी, असा नैवेद्य अजिबात भरायचा नाही. आपण ज्या पद्धतीनं जेवण करतो त्या पद्धतीनं व्यवस्थित 2 चपात्या, भाजी, वरण, भात, पोळी जे काही तुम्ही केले ते व्यवस्थित आपण ताटाला वाढतो अशा पद्धतीनं 4 नैवेद्य भरायचे. एक दत्त महाराजांसाठी, एक स्वामी महाराजांसाठी, एक आपल्या कुलदैवतासाठी आणि दुसरा चौथा जो असतो तर तो असतो आपल्या गुरुचरित्राच्या पोथीसाठी. आणखी एखादा नैवेद्य जो 5वा कोणी सांगत नाही पण मी सांगते कारण मी तो करते, तर तोही तुम्ही करू शकता. जर तुमच्या शेजारी कुठली तरी देशी गाई असेल तर त्या गाईला तुम्ही खायला घाला. जर देशी गाई नसेल तर तोच नैवेद्य तुम्ही एखाद्या कुत्र्याला खायला घाला. असे तुम्ही 5 नैवेद्य करायचे आहेत आणि ते 5ही नैवेद्य व्यवस्थित एका पाटावरती ठेवायचे. त्याचा व्यवस्थित नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची, लक्ष्मी मातेची आरती करून घ्यायची आहे. तेव्हा आता खरं तर या पारायणाची सांगता होते, पण या दिवशी एखादं जोडपं जेवायला घालावं असं म्हणतात. जर तुम्हाला ब्राह्मण जोडपं मिळालं तर ब्राह्मण जोडपं नक्की जेवायला घाला. जर तुम्हाला नाही मिळालं तर एखादं सात्विक जोडपं असेल तर त्यांनाही जेवायला तुम्ही घातलं तरीही चालू शकतं. अगदीच तुम्हाला जोडपंच नाही मिळालं, मग आता काय करायचं हा जर प्रश्न तुमच्या डोक्यात असेल तर त्या दिवशी तुम्ही शिदा एकत्र ठेवा. म्हणजे ज्यावेळी आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळी शिदा एका ताटामध्ये काढा. 4 जण व्यवस्थित जेवण करतील असा शिदा भरायचा आहे. तोही व्यवस्थित देवासमोर ठेवायचा, तो देवाला दाखवायचा आणि त्याच्यानंतर तोच शिदा जो आहे तो तुमच्या गावात जिथं कुठं दत्त मंदिर असेल त्या दत्त मंदिरात, स्वामी महाराजांच्या केंद्रात, नाहीतर कुठलंही मंदिर असेल तुमच्या गावात, त्या गावात तुम्ही शिदा हा देऊ शकता. त्याच्यासोबतच 51 रुपये, 101 रुपया, जी काही तुमची ऐपत असेल तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दानधर्मही करू शकता. जर तुमची परिस्थिती हेही करण्याची नाही आहे, बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्याच लोकांची परिस्थिती चांगली नसते. मी अजून एकदा सांगते, तुमची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही घरात देवाला व्यवस्थित नैवेद्य दाखवा. तुमच्या ऐपतीप्रमाणे दत्त महाराजांच्या मंदिरात जा, दत्त महाराजांचं दर्शन घ्या आणि त्यांच्या दानपेटीत तुमच्या ऐपतीप्रमाणे दान केलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीनं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनं सांगता करायची आहे. आणि आणखी एक गोष्ट, नैवेद्य झाल्यानंतर ग्रंथ कसा हलवायचा, तर ग्रंथ हलवण्याची ही एक पद्धत आहे. ज्यावेळी आपली आरती करून पूर्ण होते त्याच्यानंतर आपल्याला ग्रंथ हा 3 वेळा हलवायचा असतो. तर 3 वेळा ग्रंथ हलवताना आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 3 वेळा जय जयकार करायचा आहे. पहिल्यांदा तर हलक्या हाताने ग्रंथ हळूच उचलायचा, तेव्हा एकदा जय जयकार करायचा. त्याच्यानंतर जेव्हा आपण ग्रंथ छातीपर्यंत नेतो तेव्हा एकदा श्री गुरुदेव दत्त असा जय जयकार करायचा. त्याच्यानंतर तो ग्रंथ आपल्या डोक्यावरती ठेवायचा, तेव्हाही एकदा श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा आपल्याला जप करायचा आहे. कारण त्या ग्रंथामध्ये खूप अशा सात्विक लहरी असतात. 7 दिवस आपण जो पूजापाठ केलेला असतो, जे मंत्र स्तोत्र वाचलेले असतात, त्यामुळे खूप अशा सात्विक लहरी, पॉझिटिव्हिटी असते त्या ग्रंथामध्ये. त्यामुळे
त्या ग्रंथ आपल्या ज्यावेळी आपण डोक्यावरती ठेवतो त्याच्यातल्या सात्विक लहरी ह्या आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. त्यामुळं अशा पद्धतीनं 3 वेळा तुम्ही ग्रंथ हलवायचा आहे. त्याच्यानंतर एखादं जोडपं जेवायला घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पारायणाची सांगता करून जेवू शकता. मी पुन्हा एकदा सांगते, तुमच्या घरी तुमच्या इकडे ज्या पद्धतीने करतात तशा पद्धतीनं सांगता करा 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी. पण मी आजपर्यंत जेवढी काही पारायणं केली त्याची सांगता ही मी 7व्याच दिवशी करत होते. 7व्या दिवशी सांगता केली तरीही चालू शकतं. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. शेवटी देव हा भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळं तुम्ही मनापासून केलेली कोणतीही सेवा हे दत्तगुरूंपर्यंत आणि आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि हाईप नक्की करा. धन्यवाद.